Welcome children. Students, open your book, page number 25. Students, today we are going to learn about activity. Students, open your book, page number 25. What is instructions here? Students, can you convey an oral message to someone correctly? What is it? तुम्ही कोणाला तरी तोंडी संदेश योग्य प्रकारे कळवू शकता का? विद्यार्थी मित्रांनो, काही वेळा आपल्याला तोंडी निरोप पण व्यवस्थित दिला पाहिजे, याचं प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. आणि म्हणून आपल्याला तोंडी निरोप कसा द्यायचा, एखादा विषय द्यायचा आणि त्या विषयाच्या आधारावर तोंडी निरोप कसा पोचवायचा याच्या बाबतीत सांगितलेलं आहे. राईट अ रिसेंट मेसेज दॅट यू पास्ड ऑन. पुढील ठिकाणी तुम्ही अलीकडे पाठवलेला निरोप मराठीत लिहा. व्हॉट इज इट? ॲट होम, इन स्कूल, बिटवीन फ्रेंड्स, असे 3 सब्जेक्ट इथे दिलेले आहेत. ॲट होम म्हणजे घरी, इन स्कूल म्हणजे शाळेमध्ये एका विद्यार्थ्याला एक निरोप एखादा व्यवस्थित द्यायचा असेल तर तो कसा पोचवायचा, कसा कन्वे करायचा. बिटवीन फ्रेंड्स, मित्रांच्यामध्ये आपण एका निरोपाची व्यवस्था कशी करायची याच्या संदर्भात आपल्याला, आणि तो करेक्ट गेला पाहिजे आणि कन्वे झाला पाहिजे. बघा आन्सर कसं येऊ शकतं. ॲट होम, आज कार्यक्रमाच्या तालमीमुळे शाळेतून घरी यायला उशीर होईल, असा निरोप घरी द्यायचा आहे. ॲट होम, आणि तो आपल्याला आपल्या भाषेत पण देता येऊ शकतो. इन स्कूल, आमच्या कुटुंबाबरोबर घरातील लग्नाला जात असल्यामुळे 2 दिवस शाळेत येऊ शकणार नाही. बघा, शाळेमध्ये आपल्या वर्ग शिक्षकांची परवानगी जर घ्यायची असेल तर मग आपण परवानगी चिठ्ठी लिहितो किंवा अर्ज लिहितो, परवानगीचं एक पत्र आपण शिक्षकांच्याकडे देतो, त्याच्यामध्ये असा संदेश आपण फॉरवर्ड करतो. बिटवीन फ्रेंड्स, राघव उद्या संध्याकाळी 7 वाजता माझ्या घरी खेळायला ये. एखाद्या मित्राला घरी खेळायला बोलवायचं असेल तर मग आपल्याला असा निरोप देता येऊ शकतो. यू मे राईट द मेसेज इन युअर मदर टंग. आपल्या भाषेमध्ये, मातृभाषेमध्ये हा संदेश मी जसा तुम्हाला सांगितला तसा आपल्याला संदेश आपल्या मित्रांना मी सांगितला त्याच्याशिवाय सुद्धा वर्डिंग तुमचं येऊ शकतं, आणि असा संदेश आपल्या होमवर्कच्या वहीमध्ये आपल्याला लिहायचा आहे. नेक्स्ट, व्हॉट इज इन्स्ट्रक्शन्स हिअर? यू मस्ट नो हाऊ टू शू. शिवणकाम कसे करावे हे तुम्हाला माहीत असलेच पाहिजे. व्हॉट इज इट? काय दिले, काय संदेश, काय शिवणकाम केलं पाहिजे. रोजच्या वाट्याला आपल्या ज्या गोष्टी येतात त्या शिवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आय कॅन थ्रेड अ नीडल. व्हॉट इज इट? मी सुईमध्ये दोरा ओवू शकते. आय कॅन थ्रेड अ नीडल. नेक्स्ट, आय पुट नॉट इन द थ्रेड व्हेन आय स्ट्रिंग फ्लॉवर्स ऑर बीड्स इन इट. नेक्स्ट, मी दोऱ्यात फुले किंवा मणी ओवते तेव्हा दोऱ्याला गाठ मारते. ती प्रोसेस आहे, ती प्रक्रिया आहे, ती पूर्ण झाली पाहिजे. आय कॅन मेक दीज स्टिचेस रनिंग स्टिच अँड बॅक स्टिच. आय कॅन अल्सो हेम द बॉर्डर. मी शिवणकामातील धावते टाके आणि उलटे टाके मारू शकते. मी कपड्याच्या कडेला दुमड घालू शकते. नेक्स्ट, आय कॅन शू अप अ टियर इन माय क्लॉथ्स. आय कॅन इवन शू अ बॉटम. देर इज स्टिच कॉल्ड बटन होल स्टिच. मी माझे फाटलेले कपडे शिवू शकते. मी बटनसुद्धा शिवू शकते. बटनाच्या काजाचा टाका नावाचा एक टाका असतो, तो टाकासुद्धा मला घालता येतो. नेक्स्ट, वन्स आय मेड
a handkerchief by showing the edges of a square pieces of cloths. एखादा मी कपड्याच्या चौरस तुकड्याचे काठ शिवून एक हात रुमाल तयार केला. आय मेड अ सिंपल बॅग. मी बॅग तयार केली. असाच एक संदेश सुद्धा आपल्याला लिहिता येऊ शकतो. नेक्स्ट आय लव टू हेल्प इन द किचन. मला स्वयंपाकघरात मदत करायला आवडते. ओपन युअर बुक पेज नंबर 26. Students, next I clean or wash fruit and vegetables. Students, next मी फळे आणि भाज्या स्वच्छ करतो किंवा धुतो आणि मगच ती वापरण्याचा प्रयत्न करतो. नेक्स्ट इन्स्ट्रक्शन्स. आय कॅन पील कुकुमर्स. मी काकड्याची साले काढू शकतो. आय कॅन पील कुकुमर्स. नेक्स्ट आय हेल्प मदर इन क्लिनिंग ग्रेन्स. मी धान्य किंवा डाळी साफ करायला आईला मदत करते. आय लाईक शिफ्टिंग ग्रेन्स और फ्लोअर. मला धान्य किंवा पीठ चाळायला आवडते. नेक्स्ट I am good at slicing, cutting or scoping fruits and vegetables. फळे आणि भाज्यांच्या चकत्या करण्यात, कापण्यात किंवा तुकडे तुकडे करण्यात मी पटाईत आहे. I love to shell and eat peas and green gram. I can shell bean and peanuts. मला वाटाण्याची आणि हिरव्या हरभऱ्याची टरफले सोलायला खायला आवडते. मी घेवड्याच्या व भुईमुगाच्या शेंगांची टरफले सोलू शकतो. आय लव टू शेल. नेक्स्ट आय कॅन प्रिपेअर ए फ्यू सिम्पल डिशेस. सॅलड्स. मी कोशिंबीर, शेंगदाण्याचे लाडू यासारखे थोडे साधे अन्नपदार्थ तयार करू शकतो. It's fun to churn and at the end you get buttermilk. रवीने घुसळवणे मजेदार असते आणि अखेरीस तुम्हाला ताक मिळते. It's not so easy to make a dough and roll out pures chapatis. पीठ मळणे आणि पुऱ्या किंवा चपात्या लाटणे एवढे सोपे काम नाही आहे. मेकिंग भाकरी इज स्किल जॉब. भाकरी तयार करणं हा तसा कठीण जॉब आहे, कठीण गोष्ट आहे, सोपी गोष्ट नाही आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी काय दिलेली आहे बघा. डू आन्सर द फोन्स पोलाइटली. डू आन्सर द फोन पोलाइटली in Marathi or English and take down a message when necessary. Hello auntie, this is Bittu. Mother's not at home. Do you have any message for her? Hello. बघा, आवश्यक तेव्हा निरोप दिला पाहिजे आणि तो पण पोलाइटली दिला पाहिजे. हॅलो आंटी, दिस इज बिट्टू. मदर आई घरी नाही आहे आणि मी काय करू शकतो, तुमचा निरोप तिला काही द्यायचा आहे का? मी निरोप देऊ शकतो. हॅलो अंकल, हाऊ आर यू? आय एम गिविंग द फोन टू ग्रँडपा. ओके देन सी यू, बाय बाय. मी अंकल तुमचा फोन ग्रँडपांना द्यायचा आहे का? काही काम आहे का त्यांच्याकडं? भेटूया, सी यू नेक्स्ट टाईम, बाय बाय, असा आपण संदेश देऊ शकतो. In this way, we discuss about different activities. Thank you.